संवाद मेळाव्याला उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. काय करायचं करू नये. वंदे वंदे 115 वॉर्डात आपली महायुती लढत आहे. त्याच्यात तुमची अपेक्षा 100ची आहे. पण आज मी इथे एक मंत्र देऊन जात आहे की 2015 मध्ये विरोधकांकडे 106 कॉर्पोरेटर होते, तर आपण 107 निवडून आणणार आहोत, 100 नाही. 106 से 1 नंबर ज्यादा चलेगा की नहीं? चालेल की नाही? पंगा लेना तो बडा लेना है की नाही? 3 आमदारांवर दाखवून दिलं की नाही? मग किती नंबर आणायचे? किती नंबर आणायचे? किती नगरसेवक? महापौराबरोबर किती नगरसेवक? बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आवाज येणाऱ्या 15 तारखेपर्यंत आणि त्यानंतर वर्षानुवर्ष या महानगरपालिकेमध्ये तुम्हा सर्वांनाच मनोज यशवंत राऊत, ज्येष्ठ कार्यकर्ता, बहुजन विकास आघाडी, मनवेल परागाव. त्यानंतर सौ अवनती मनीष राऊत, लॉयर आहेत, ते ॲडव्होकेट आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. नंतर युवराज मनोज राऊत, सोशल मीडिया प्रमुख, बहुजन विकास आघाडी, यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. सिद्धी मनोज राऊत, अध्यक्ष, महाकाली मंदिर ट्रस्ट, यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. जितेंद्र यशवंत राऊत, कार्यकर्ता, बहुजन विकास आघाडी, यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय. रेहान मनीष राऊत, युवा कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडी, यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय. ध्रुव देवेंद्र महाले, युवा कार्यकर्ता आणि सोशल मीडिया प्रमुख, यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय. त्याचबरोबर शशांक देवळेकर, बहुजन विकास आघाडी, यांचाही नारायण मांजरेकर, सोबतच मनीष वैद्य, मंडळ अध्यक्ष, यांच्या या उपस्थितीत प्रमुख, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. भारत माता की जय, वंदे वंदे. भारत में जनता की हित करने वाली पार्टी, हम हमारे उस नगर में, कारगिल नगर मनवेलपाड़ा में जनता के हित के लिए हमने ये प्रवेश किया है. जनता के जो जो समस्या रहेगी उसे छुड़ाने के लिए हमने प्रवेश किया है. और हम जो भी सहायता हो सके हम हमारे तरफ से करेंगे. और भारतीय पार्टी में लाने वाले हमको कैलाश काका है, फिर नाइक साहब है, सौरा साहब है, और जादू की लकड़ी घुमाने वाले चौहान, रविंद्र चौहान साहब, जब वो आके एक पहली बार भाषण दिए थे तो बोला ये आदमी तो सिंपल दिखता है, ये क्या करेगा. लेकिन वो एक जादूगर निकले और उन्होंने कौन सी लकड़ी इस वसई तालुका पे घुमाई मालूम नहीं कि सब चुन के आ गए. मैं प्रवक्ता हूँ और मेरे दिल से मैं नाराज़ हूँ. मुझे टिकट नहीं मिला. 25-30 साल मैंने इस पक्ष को दिए, मेरे साथ नाइंसाफ़ी हुई है. इसीलिए मैं मेरे कारगिल नगर के लोगों के हित के लिए यहाँ पर प्रवेश किया हूँ. आज हमारे हितेश भाई, नारायण मांजरेकर जी सब हमारे साथ हैं. और मैं सबको इतना ही कहूँगा, जो भी हो सके जनता के हित में हम ज़रूर करेंगे. और हमारे साथ खासदार जी भी है, और राजन नाइक सर भी है, दुबे मैडम भी है, और कैलाश काका भी है. सबको मैं इतना ही कहूँगा, जनता के हित के लिए जो भी करना पड़ेगा दिलो जा से मैं करूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा सर, काय सांगाल? आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मोठी सभा घेतलेली आहे आणि पक्षप्रवेश पण झालेला आहे. काय माहिती आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून आपण बघतो की आज प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेला आहे.
आज इंग्रजी नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या शुभ मुहूर्तावर आजचा शुभारंभ झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनोजदादा राऊत त्यांची पूर्ण फॅमिली आणि जवळजवळ शेकडो कार्यकर्ते आज बहुजन विकास आघाडीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद या निमित्ताने मिळालेली आहे. त्यामुळे मनोजदादा आणि सर्व शेकडो कार्यकर्ता जोरावर आम्ही निश्चित सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी महायुतीच या वसई विरार नालासोपारा महानगरपालिकेचा महापौर बनवणार आणि त्याच्या विजयाची सुरुवात आज सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय एक विजयाचं द्योतक आज आपण बघतो. एक चांगलं शुभ संकेत या निमित्ताने मिळालेले आहेत. त्यामुळे या सर्वांचं मी स्वागत करतो. या मनोजदादा असतील त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील आणि जे काय भविष्यामध्ये वसई विरारच्या विकासासाठी जे काय होईल ते आम्ही सर्व त्यांच्या माध्यमातून नक्कीच करू आणि त्यामुळे त्यांचं मी स्वागत करतो. आपण काय सांगाल, आज सेंचुरीची घोषणा दिलेली आहे, थोडे अवघेच दिवस उरलेले आहेत वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीला. आज मनीष राऊत यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. आता तुमच्यासाठी 7 नंबर 6 नंबर आणि 4 नंबरला तुम्हाला लॉटरी लागली. मनीष राऊत आणि त्यांचे बंधू मनोज राऊत आणि त्यांचं पुरी टीम आणि त्यांच्या ज्या सर्व भगिनी ज्या आल्या आहेत त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टी हार्दिक स्वागत करतो. आज नववर्षाची सुरुवात आहे, त्यानिमित्तही सर्वांना शुभेच्छा देतो. आज विजयाचा शंखनाद झालेला आहे. महाराष्ट्रातील प्रदेश अध्यक्षाची पहिली सभा कार्यकर्ता संवाद मेळावा या वसई विरारमध्ये झालेला आहे आणि आपण पाहताच की भारतीय जनता पार्टीची मागे झालेल्या नगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पार्टी असेल, सर्वात जास्त नगराध्यक्ष नगरसेवक असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याचप्रमाणे या वसई विरार महापालिकेमध्ये 108 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निश्चितपणे आहेत. मी मनोजदादा आणि मनीषदादांचे परवा दिवशीचे त्यांचे कालचेच व्हिडिओ बघितले. ज्या माझ्या भगिनी त्यांच्यासाठी आक्रोश करत होता ना, मी मांजरेकरला लगेच फोन केला, बाबा एवढं काय मनीषदादा मी अनेक वर्षापासून ओळखतो, महाकालीचं दर्शन मी घेतलेलं आहे, पण त्यांच्या व्यक्तिगत आमचं काही बोलण्यासोबत झालं तर त्यांच्यावरती प्रेम करणारी लोकं जर बघितली ना, खरोखर मी स्तुत्य झालो. खूप मनापासून प्रेम लोक त्यांच्यावर करतात आणि हे का करतात की त्यांची बांधिलकी ही जनतेची आहे. करोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम, करोना काळामध्ये दीन दलित दुबळे गरीब जे वेळेला असहाय्य होते त्यांच्यासाठी केलेलं काम हे निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे त्यांचा निश्चित फायदा हा भारतीय जनता पार्टीला या वसई नालासोपारा विरार या भागात निश्चितपणे होईल. त्या आगरी समाजाचे चांगले कार्यकर्ते आहेत. बहुजन विकास आघाडी असतील तर आगरी समाजाचे ते हे आहेत पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचं काम संपूर्ण विरारच नाही तर नालासोपारा वसईमध्ये त्यांच्या कामाची ख्याती आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत मी निश्चितपणे करेन आणि त्यांना भारतीय जनता पार्टी आपण बघितलं असेल, आता पूनमताईंनी सांगितलं कशा प्रकारे सांगितलं आणि माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलगाला या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि सगळ्या मतदारांनी मला विधानसभेत पाठवलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची कदर करणारी पार्टी आहे. त्यामुळे त्यांचा मान, त्यांच्या कुटुंबाचा मान, त्यांच्याबरोबरचे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा उचित सन्मान हे भारतीय जनता पार्टी निश्चित कायमपणे करत आहे. काका काय सांगाल, एका मागोमाग एक झटके तुम्ही बहुजन विकास आघाडीला देताय. आता हा जो झटका लागलेला आहे, कारण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे उमेदवारीचे अर्ज भरले जातात, 2 अर्ज भरले जातात, सूचक आणि अनुमोदक हे एकच भरले जातात. ह्याच्या मागचं नेमकं काय कारण असू शकतो, तुम्हाला काय वाटतं? नाही, तो BVAचा विषय आहे. मी एवढंच सांगेन की मनीष राऊत हा ताकदीचा कार्यकर्ता आहे आणि 7 नंबर 6 नंबर आणि 4 नंबरमधले आज मी इकडे डिक्लेअर करतो हे सगळे उमेदवार विजयी होतील. एवढंच मी बोलून आज मनीष राऊतचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो.